भाऊ, तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन एक भूमिका मांडलेली आहे, तर ती भूमिका काय आहे, त्याबद्दल काय महाराष्ट्राला आव्हान करता? औरंगजेबाची कबर हे अत्याचाराचं आणि गुलामगिरीचं प्रतीक आहे। औरंगजेबाने आपल्या आयुष्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरांवर हल्ला करून या देशातलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता। छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांनी अत्याचार केले आणि संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी येसूबाई या 18 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या आणि औरंगजेबाच्या मृत्यूच्या पश्चात 12 वर्ष कैदेत होत्या। औरंगजेबाच्या अत्याचाराचा पाडा मोठा आहे। औरंगजेबाचं व्यक्तिमत्व मानवतेच्या संकल्पनेशी विसंगत होतं। त्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं, भावाला मारून टाकलं, भावजाईला रखेल बनवलं आणि आपल्या मुलाला ठेचून मारावं दगडाने असं फरमान काढलं होतं। अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असता कामा नये। औरंगजेबाची कबर तोडणं हे महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी सरकारचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि जर सरकारने हे कर्तव्य पार पाडलं नाही तर जनता तो प्रश्न हातात घेईल। आणि या विषयाची मागणी करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मभूमीतून 15 मार्च या दिवशी सासवड येथून 15 मार्च या दिवशी एक मोर्चा जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। भाऊ, तुम्ही तर मोर्चा काढताय, महाराष्ट्रामध्ये असे किती अतिक्रमण झालेले आहेत किल्ल्यांवर किंवा त्याची काय संख्या आहे का? आणि तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय मागणी करा, कारण की आता हौस देखील सुरू आहे? नाही, याची नेमकी माहिती घ्यावी लागेल, परंतु 50 ते 60 किल्ल्यांवर आता दर्गे, थडगी, मजार अशी झालेली आहेत आणि हे सगळं शिवकालातील दृश्याशी विसंगत आहे। शिवाजी महाराजांच्या ताब्यात जेव्हा किल्ले होते त्यावेळेला किल्ल्यावर मंदिरं होती, किल्ल्यावर वस्ती होती आणि किल्ला हे या भारतीयतेचं प्रतीक असलेला किल्ला होता। त्या ठिकाणी संपूर्णपणे हिंदू वातावरण होतं। हिंदू वातावरणाशी विसंगत अशा ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत। भाऊ, पण आपण म्हणताय औरंगजेबाची कबर काढण्याबद्दल तुम्ही भूमिका घेतली, मात्र महाराष्ट्रातलेच काही लोक त्याचं ग्लोरिफिकेशन करतायत, अनेक जण तिथं जात आहेत, उरूस भरवले जात आहेत, याकडे तुम्ही कसं बघताय? जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात ते सगळे लोक एक गंभीर असं राष्ट्रीय पाप करतायत, गुन्हा करतायत, देशद्रोह करतायत असं आमचं म्हणणं आहे। औरंगजेबाच्या ग्लोरिफिकेशनकडं पाहण्याची एकच दृष्टी आहे की औरंगजेबाचा आणि भारताचा काही संबंध नव्हता। औरंगजेब हा मोगल होता, भारतीय मुसलमानांशी सुद्धा त्याचा काही संबंध नव्हता, भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची काही संबंध नव्हता। हिंदूंचं सर्वोच्च श्रद्धास्थान काशी विश्वेश्वराचं मंदिर ते तोडून टाकलं होतं औरंगजेबाने। त्यामुळे औरंगजेबाचं ग्लोरिफिकेशन म्हणजे हिंदू द्रोह आहे, भारतीय संस्कृतीचा द्रोह आहे आणि राष्ट्रीय पाप आहे। सर, केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, तरी देखील एवढा विलंब का होतोय? जर 40-50 ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल की किल्ल्यांवर अतिक्रमण आहेत, तर एवढा विलंब का होतो? सर, हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे, मला विचारून कसं चालेल? सरकारकडे कामाची एवढी मोठी यादी आहे आणि त्यांच्याकडे वेळ इतका कमी आहे की त्यांना काही कामं करायला विलंब होत असेल तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। तुम्ही नुसता मोर्चाच काढणार आहे का तिथं जाऊन उकडूनच टाकणार आहे? नाही नाही, यावेळेला फक्त आम्ही निवेदन देणार आहोत, मागणी करणार आहोत। सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना संघटित करण्याचा हा प्रयत्न आहे, पण तारीख आणि वार सांगत नाही। सरकारने तोडलं नाही तर आम्ही तोडून टाकू। काय अल्टिमेटम आहे का सरकारला? ते आता कार्यकर्ते ठरवतील, संभाजीनगरला पोहोचल्यावर सगळे एकमेकांना भेटल्यावर ठरवतील।